देशभराबरोबरच बेळगाव जिल्ह्यातही सायबर क्राईमचे गुन्हे दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. मुख्यतः ज्येष्ठ नागरिक यांना टार्गेट करतायत आणि ते बळीचे बकरे ठरतायत. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही कधीही आपलं OTP पिन किंवा आपला CVV नंबर जे ATM कार्डचं पाठीमागे असते किंवा पासवर्ड कधीही कोणालाही तुम्ही शेअर करू नये. अपडेट करायचं आहे किंवा तुम्हाला लॉटरी लागलेली आहे आणि तुम्ही तुमचे अकाउंट डिटेल्स पाठवा असं काही तुम्हाला कॉल येईल किंवा ईमेल येईल, कृपा करून त्या तशा कॉलला तुम्ही किंवा त्याच्या ईमेलला तुम्ही कधीही रिस्पॉन्ड करू नका. ते 100% ते फेक असतात. My request to all the citizens is there is nothing as digital arrest in the law. No police officer will arrest you on the phone. So if at all you receive a call that somebody is calling from CBI or ED or Supreme Court or High Court and they're making demand of money, please understand that call is bogus. देशभराबरोबरच बेळगाव जिल्ह्यातही सायबर क्राईमचे गुन्हे दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. डिजिटल व्यवहार आणि ऑनलाईन सेवेचा वाढता वापर त्यामुळे अनेक नागरिक या फसवणुकीच्या जाळ्यात सहजपणे अडकत आहेत. मागील 5 वर्षात तब्बल 876हून अधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात हे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले. विशेषतः वयोवृद्ध आणि सुशिक्षित नागरिक या सायबर गुन्ह्यामध्ये बळी ठरत आहेत. पाहूयात या संदर्भाचा हा विशेष रिपोर्ट. डिजिटल युगामध्ये व्यवहार सोपे झाले असले तरी त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बेळगावमध्ये मागील 5 वर्षात सायबर फसवणुकीच्या घटनांनी चिंताजनक पातळी गाठली आहे. बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 494 तर जिल्हा पोलिसांच्या अखत्यारीत 382 असे एकूण 876 सायबर गुन्हे नोंदवले गेले आहेत. या आकडेवारीवरून शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट होते. शहरातील नागरिक डिजिटल पेमेंट, ऑनलाईन बँकिंग, सोशल मीडिया आणि ई-कॉमर्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार विविध प्रकारे फसवणूक करत आहेत. 2022 ते 2025 या कालावधीमध्ये शहरात दरवर्षी 100च्या आसपास सायबर गुन्हे नोंदवले गेले आहेत. चालू वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंतही 21 प्रकरणे नोंदली गेली आहेत. ग्रामीण भागातही गुन्हे होत असले तरी त्यांचं प्रमाण तुलनेनं कमी आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये बनावट कॉल, OTP फसवणूक, सोशल मीडियावर फेक प्रोफाईल, गुंतवणुकीचे आमिष आणि फेक लिंकद्वारे पैसे लंपास करणे हे प्रकार अधिक आढळून येत आहेत. सायबर क्राईम घडत आहेत. याच्यासाठी आपण काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही कधीही आपलं OTP पिन किंवा आपला CVV नंबर जे ATM कार्डचं पाठीमागे असते किंवा पासवर्ड कधीही कोणालाही तुम्ही शेअर करू नये. बँक कधीही तुम्हाला या OTPसाठी किंवा काय पासवर्ड विचारण्यासाठी कधीही कॉल करत नाही, ईमेल करत नाही. हे सर्वांनी कृपया लक्षात घ्यावे. आणि आपण जे पण आपण वेबसाईट्स यूज करतो त्यामध्ये तुम्ही एक बघायला पाहिजे त्या वेबसाईट्समध्ये आपण कधीही HTTPS जे कुलूप एक असलेले चिन्ह असलेले जे वेबसाईट्स असतात तेच शक्यतो वापर करावा. .apk फाईल्स खूप आता SMS मध्ये किंवा आपल्या WhatsApp मेसेजेसमध्ये खूप काही .apk फाईल्स असतात. ते APK फाईल्स चुकूनही आपण ओपन करायचं नाही. अधिकृत ॲप्सच वापरावा. लाईक जे बँकेने दिलेले आहे तुम्हाला ॲप्स ते शक्यतो ते वापरावे. अनधिकृत लिंक किंवा संशयास्पद असलेले लिंक कधीही ओपन करू नये. तुमचं खाते बंद होईल किंवा KYC अपडेट करायचं आहे किंवा तुम्हाला लॉटरी लागलेली आहे आणि तुम्ही तुमचे अकाउंट डिटेल्स पाठवा असं काही तुम्हाला कॉल येईल किंवा ईमेल येईल, कृपा करून त्या तशा कॉलला तुम्ही किंवा त्याच्या ईमेलला तुम्ही कधीही रिस्पॉन्ड करू नका. ते 100% ते फेक असतात. तुम्ही पासवर्ड यूज करताना असं सरळ हे पासवर्ड तुम्ही यूज करू नये. तुम्ही अक्षरे, अंक असलेले प्लस एक चिन्ह वापर करून तसलं पासवर्ड यूज करावे. नेहमीप्रमाणे आपण मोबाईल अपडेट जे अपडेट्स असतात, सॉफ्टवेअर अपडेट असतात, नेहमीप्रमाणे करत हवे. आणि शक्यतो स्क्रीन लॉक करायचं आहे. स्क्रीन लॉक केलेलं कधी पण आपल्यासाठी सेफ्टी आहे. आणखीन एक मेजर जे आहे, जे
सार्वजनिक वायफाय ठिकाणी आहे ना, आपण बँकिंग ट्रान्झॅक्शन्स करू नये. प्रत्येक व्यवहारासाठी तुम्ही कधी पण तुमचे जे व्यवहार आहे, ट्रान्झॅक्शन्स आहे, त्यासाठी तुम्ही आपले SMS अलर्ट कधी पण सुरू ठेवावे. सपोज एवढं सगळं प्रिकॉशन्स घेऊनही फसवणूक झाले असं तुम्हाला समजलंय, तर त्वरित तुम्ही बँकेला कळवावे आणि सायबर क्राईम जे पोलीस स्टेशन आहे त्याला इमिडिएट तुम्ही आपले जे स्टेटमेंट आहे ते त्यांना सांगून इमिडिएट कंप्लेंट दर्ज करावे. क्लिक करण्यापूर्वी विचार करा, विश्वास ठेवण्यापूर्वी खात्री करा. नमस्कार. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, तसेच OTP किंवा बँक माहिती कोणालाही देऊ नये. फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा. My request to all the citizens is there is nothing as digital arrest in the law. No police officer will arrest you on the phone. So if at all you receive a call that somebody is calling from CBI or ED or Supreme Court or High Court and they're making demand of money, please understand that call is bogus. They will threaten you. They play with your psychology. Do not tell it to anyone or your family will come into danger and all. Please do not do that. As far as Belagavi city is concerned, I request you directly come to CP office or to our cyber crime police station with your doubts. We promise 24/7 somebody will attend your call. If nothing, you call to 112. We'll send our team to your residence to understand what that issue is and we are ready to help you. Here in this cyber crimes, prevention is far better than detection because the numbers are coming from Uttarakhand, bank accounts are in different places. If they are using VPN or they are using Tor, again that detection of the criminals become very problematic. Sometimes these calls are originating even from abroad. So please, especially the senior citizens, you are little vulnerable lot. This digital arrest, where we are seeing there is a pattern, only 60 plus people are falling for it, and they are in the they play with these criminals are playing with the psychology of senior citizens. So please talk to your family members or talk to our police officials. We are there to protect you, but please give us a chance for the same. Thank you. सायबर गुन्हेगार आता परदेशी सर्व्हर आणि व्हर्च्युअल नंबरचा वापर करत असल्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता जनजागृती मोहीम, सायबर सुरक्षा प्रशिक्षण आणि तांत्रिक यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त होत आहे. बेळगाव शहरात सध्या डिजिटल अरेस्ट आणि सायबर गुन्हेगारांच्या वृत्तीने पुन्हा उचल खाली आहे आणि याच्यातून मुख्यतः ज्येष्ठ नागरिक यांना टार्गेट करतायत आणि ते बळीचे बकरे ठरतायत. आपण गेल्या आठवड्याभरात आपण वृत्तपत्रात किंवा समाज माध्यमावर या संदर्भात आलेल्या फसवणुकीचे गंडवलेल्या ज्येष्ठ नागरिकांची उदाहरणं वाचले असणारच, पण त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी आधुनिक काही बोध घेणे, यातून कुठल्याही डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांना जी भीती घातली जाते आणि त्या भीतीपोटी ते आपलं सर्वस्व गमावून बसतात आणि ह्यासाठी कुठलाही फोन अज्ञात व्यक्तीकडून आला किंवा कुठलाही मेसेज आला तर त्याची शहानिशा करूनच किंवा घरातील एखाद्या जाणकार व्यक्तीला विचारूनच त्या फोनवर किंवा त्या मेसेजवर संपर्क साधावा, जेणेकरून आपण फसले जाणार नाही. या संदर्भात वृत्तपत्रातून, समाज माध्यमातून, जिल्हा प्रशासनाकडून, पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी या संदर्भात सावधगिरी कशी बाळगावी याचा प्रचार केला जातो आहे. ज्येष्ठ नागरिकांनी यापुढे सावधानता बाळगावी असे आव्हान मी करतो. कारण ग्रामीण भागातील लोक सहसा समाज माध्यमातून, ज्येष्ठ नागरिक हे समाज माध्यमापासून दूर असतात आणि बेळगाव शहरातील नागरिक हे समाज माध्यमाकडे जवळलेले असतात. त्यामुळे ते लवकरच या भामट्यांना फशी पडतात आणि त्यांचे ते बळी ठरतात किंवा डिजिटल अरेस्टच्या नावाखाली जे हुबेहूब असे अधिकारी वर्ग म्हणजे दाखवलेले असतात, CBI अधिकारी, पोलीस अधिकारी दाखवतात आणि सर्वसामान्य माणूस त्याला बळी पडतो आणि ज्येष्ठ नागरिक तर अत्यंत गर्भगडीत होऊन जातो. त्यामुळे तो घरच्यांनासुद्धा कोणाला विचारत नाही आणि आहे ते आपली बँकेतील रक्कम
किंवा इतर शेअर बाजारातील रक्कम. परवाच बेळगावमध्ये 15 कोटी रुपये एका ज्येष्ठ नागरिकांनी घालवले. त्याच्यानंतर एक त्यांनी 5 कोटी रुपये, अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि ह्यामुळे की ग्रामीण भागात हे प्रमाण कमी आहे, पण शहरी भागातले ज्येष्ठ नागरिक याला फशी पडतात. त्यांनी सावधानता बाळगावी हीच विनंती. बेळगाव जिल्ह्यातील वाढत्या सायबर गुन्ह्याला आळा घालायचा असेल तर नागरिकांची जागरूकता आणि प्रशासनाची सज्जता महत्त्वाची ठरणार आहे. कॅमेरामॅन विजय निंबाळकरसह मी निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव.